चला तर मंडळी, आज मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी चिकनसाठी जसे वाटण बनवतो ना, तसे वाटण करून ओल्या काजूची चविष्ट अशी भाजी बनवूया. अशा पद्धतीने बनवलेली भाजी अतिशय भन्नाट चवीची आणि टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता भाजीला रंग आणि टेक्स्चर किती सुरेख आला आहे. आणि त्यासोबत मी ज्वारीची भाकरी आणि संपूर्ण लंचची रेसिपी इथे करणार आहे. तर त्यासाठी इथे 100 ते 200 ग्राम ओले काजू घेतले आहेत. त्यात एक पूर्ण मोठी वाटी उकळते पाणी मी यामध्ये घातले आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवले. तोपर्यंत इथे मी भाजीला लागणारे सर्व साहित्य घेतले. 2 मोठे कांदे पातळ चिरून घेतले, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आले घेतले, थोडे काजूचे तुकडे, छोटी वाटी किसलेले सुके खोबरे, थोडीशी कोथिंबीर, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि 2 बटाट्यांच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवल्या. इथे मी फोडणीसाठी थोडेसे खडे मसाले, जिरे, तेजपत्ता आणि कढीपत्त्याची पाने घेतली आणि हिंग घेतला. आता इथे मी एका कढईत 1 चमचा तेल घालून त्यात काजूचे तुकडे थोडेसे परतून घेतले. नंतर आलं, लसूण आणि चिरलेले कांदे घालून घेतले. कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतला. कांदा थोडासा लालसर रंगावर आला की त्यात सुके खोबरे घालून छानपैकी परतून घेतले. कांदा गरम असताना सुके खोबरे घातले की खोबरे लवकर भाजले जाते. नंतर त्यात चिरलेले टोमॅटो घातले. सर्व साहित्य छान परतून घेतले की त्यात थोडीशी कोथिंबीर घातली. छान मिक्स करून थंड करण्यासाठी ठेवून दिले. मिश्रण थंड होते तोपर्यंत इथे गरम पाण्यात घातलेल्या काजूंची वरची सालं काढून घेतली. काजू गरम पाण्यात घातल्याने वरची सालं अगदी सहजतेने पटपट निघून येतात. आता इथे वाटणासाठी भाजलेले सर्व साहित्य गार झाले. ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात थोडे पाणी घालून छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली. इथे एका कढईत 2 चमचे तेल घालून त्यात 1 तमालपत्र, जिरे, थोडे खडे मसाले, कढीपत्त्याची पानं आणि हिंग घालून फोडणी छान तेलात परतून घेतली. नंतर त्यात केलेली संपूर्ण पेस्ट घातली आणि तीही तेलात छान परतून घेतली. ह्यातले संपूर्ण पाणी आटेपर्यंत छान परतून घेतले. मिश्रण परतले गेले की त्यात हळद, धणेजिरे पावडर, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला पावडर घालून तेलात छानपैकी परतून घेतले आणि थोडे पाणी आणि मीठ घालून शेवटी कोथिंबीर घालून रंग बदलेपर्यंत एकसारखे परतून घेतले. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या ना, त्या घातल्या आणि थोडे गरम पाणी करून घातले. बटाटे शिजण्यासाठी झाकण ठेवून दिले. थोड्या वेळाने झाकण उघडून तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आला आहे. बटाटे मी 70 ते 80% शिजून घेतले. आता ह्यात ओले काजू घालून घेऊया आणि पुन्हा थोडे गरम केलेले पाणी घालून झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून देऊया. दोन ते 3 मिनिटातच बटाटे आणि काजू छान शिजले जातात. मला थोडेसे मीठ ह्यात थोडे कमी वाटले, त्यामुळे मी थोडेसे मीठ घातले आणि कोथिंबीर घालून छान ढवळून घेऊया. भाजी रेडी झाली आहे. आता इथे डाळीला फोडणी घालूया. त्यासाठी कढईत 2 चमचे तेल घालून तेल चांगले तापले की मोहरी, जिरे, 1 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि चिरलेला टोमॅटो घालून परतून घेऊया.
आणि हिंग घालून थोडा वेळ टोमॅटो शिजण्यासाठी झाकण ठेवूया. थोड्या वेळानंतर झाकण काढून कोथिंबीर घालून परतून उकळलेली तुरीची डाळ घालून छान मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी घालून गॅस मोठा ठेवून चांगली वाफ येण्यासाठी ठेवून दिली. आता वरणाला चांगली वाफ आली आहे. आता तुरीचे डाळीचे वरण सुद्धा तयार आहे. आता इथे काजूच्या भाजीसोबत मस्त ज्वारीची भाकरी बनवूया. ज्वारीची भाकरी आलटून पालटून तेल लावून मस्त शेकून घेऊ. स्वयंपाक रेडी आहे. संपूर्ण स्वयंपाक वाढायला घेऊ. सुरुवातीला प्लेन राईस, तुरीच्या डाळीचे वरण, ओल्या काजूची मस्त वाटण घालून केलेली झणझणीत भाजी, नंतर भाकरी आणि चपाती आणि नंतर सर्वात शेवटी प्लेन दही. असा संपूर्ण लंच बेत कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.